नमस्कार, story.com या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. मी आता बीड जिल्ह्यातल्या माजलगाव मतदारसंघात आहे. माजलगाव हा मतदारसंघ मी सकाळी धारूर तालुक्यातल्या काही प्रतिक्रिया तुम्हाला दाखवल्या. माजलगाव शहरात मी आता सध्या आलो आहे. आज बाजार दिवस आहे. ग्रामीण भागातले खेडेगावातले बरेच लोक इथे जमलेले आहेत. या मतदारसंघातला मूड मी जाणून घेणार आहे. धारूर तालुक्यानंतर पुन्हा माजलगाव तालुक्यात, कारण धारूर तालुका पण याच मतदारसंघातला आहे. वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर अधिक स्पष्टपणे कौल आपल्याला जाणून घेता येईल की इथे कुणाची हवा आहे, कुणाचं वारं वाहत आहे, काही लोकांनी इथे कामं झाली आहेत का. तर काही माझ्यासोबत आहेत. कोणत्या गावून आलात? काय नाव? दोन काय नाव? आत्माराम गायके. काय बाजार करायला आलते? काय हो झाला का? हो. काय भाजीपाला कसा आहे? महाग आहे स्वस्त आहे? 20 रुपये पाव किलो सगळं. 20 महाग झालं. मग हो. काय वारं वाहतं इकडे सध्या कोणाचं? आता वार काय इथं 30-32 उमेदवार उभे आहेत. हां, विकासाला बघावं लागेल ना. कोण करता विकास? हे प्रकाश दादा सगळं विकासाचं हे बघा ना. प्रकाश दादाने केलं सगळं गल्ली बोळात बघा तुम्ही. कुठे बी जाऊन सिमेंट रस्ते, दवाखान्याचं काम चालू, सगळ्या बिल्डिंग सहकारी सरकारी जेवढ्या बिल्डिंग आहेत ना तेवढ्या दादाने हे नवीन केल्यात आता. हां, आपलं आपलं तहसील असो किंवा ह्याचे सगळे कलेक्टर ऑफिस असो, हे आता दवाखान्याचं काम चालू तिकडं. शेतकऱ्याला साखर कारखान्यापासून शेतकऱ्याचे ऊसाचे ह्याच्यामधून सगळे शेतकरी सुख हे. आणि उमेदवार बरेच आहेत. आता काय 3 मराठा उमेदवार झालेत. त्यात मतविभाजन होऊन त्यांना फटका बसणार. मग ते लोकांच्या मनावर आहे. पण विकासाला बघितलं तर ते आता सध्या दादाचा विकास चांगला आहे. प्रकाश होय, कोणाचा विकास आहे? हा, दादानी केलेला विकास आहे. केलं चालू सध्या काम. तुमचं कोणतं गाव? हा, ते इथं काडी ओढगाव मंदिरात रोड. हां, तुमच्या गावात काय ट्रेंड? आमच्या गावामध्ये आता नवीनच बूथ आले ते. दादाच्या मेहरबानीने आलं बूथ. काय आलं? बूथ नवीन बूथ आले ते माझ्या वडवणे तालुक्यामधलं मतदार होतं. हां हां, तर आधी बूथ नव्हता का? नव्हता बूथ. बरं बरं. आणि कामं केलेत का चांगले त्यांनी? आता काम आता इथून पुढे होते ना. आता तर आमच्या गावाकडे ते आले ना. तो वडवणीमध्ये गाव होतं आमचं. हां, हा. तुमच्या काय गावात ट्रेंड? तुमच्या गावात काय ट्रेंड? कोणाची हवा आहे? आमच्या गावात हवा आहे महाविकास आघाडीची. महाविकास आघाडीवर आहे तुम्ही? महायुतीला उभारदार केलं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईल. हां, आणि ते शेतकरी मातीत घातले सगळे त्यांनी. हां, सोयाबीन 3000, 10 वर्षापूर्वी 3000, आज बी 3000. मोटरसायकल घे झाली तर आता जाते 1.5 लाखाला, तर होते 80,000ला. पण आता महागाई वाढली, रोजगार बी वाढला असेल ना? नाही वाढलं. रोजगार तोच आहे. शेतात मजुरी किती आहे का आता मजुराला? मजुराला 300 रुपये रोज आहे. पण शेतकरी मिळाला ना. मजुराचं कल्याण झालं पण शेतकरी मिळाला ना. सोयाबीनचं काय इथं परिस्थिती? 3000 रुपये क्विंटल. हां, आधी काय भाव होती? ती 10 वर्षापूर्वी 3000 होती. आता येते ना? कापूस 13,000 होता. आता 7,000 आहे. सातनीत चाललाय का आता? कशाला करायचं महाविकास त्याला ह्याला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. आणि मुख्यमंत्री जर दुसरा होणार असेल तर? काहीतरी ते करेल ना शेतकऱ्यासाठी. नाही नाही, पण महायुतीमध्ये दुसरा मुख्यमंत्री होणार असेल तर? दुसरा होणार असले मग ठीक आहे. एकनाथ शिंदे पण तेच चालतंय. होणार 100%. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. हां, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असं वाटतंय का तुम्हाला? वाटतं. तुम्ही प्रकाशदादांचे समर्थक असून तुम्हाला उद्धव ठाकरे वाटतं? नाही नाही, आम्ही काम विकास केलेलं सांगायलो. अच्छा. हां, कारण की आम्ही पुराणे महायुतीमधल्या मी शिवसैनिक होतो बरं आणि आहे. हां, हाडाचा शिवसैनिक आहे. अजून बी 1982 पासून मी शिवसैनिक आहे. मग आता ह्या निवडणुकीत काय होईल वाटतं तुम्हाला? इथं माजलगावात काय होईल आता? माजलगावमध्ये उमेदवार पाहून मतदार होईल मराठा समाजाचा. आणि बाकीच्या समाजाचं? बाकीचे उमेदवार आता 34 उमेदवार आहेत. हां, आता ह्याच्यामध्ये कुणाला किती पडतं, काय त्याच्या काय प्रतिक्रिया आहेत, हे काय सांगताय निकालानंतर कळ. बोलू. तुम्हाला विचारतो. हे आहेत इथे आले, इकडे या जरा पुढे. कोणत्या गावचे आहेत? नांदूर ह्याच मतदारसंघातले का? मारला मतदारसंघ. काय वारं कोणाचं मतदारसंघात? सध्या प्रकाशदादाचं वारं चांगलं आहे. हां, कामं केलेत का? कामं प्रकाशदादा एकाच कामामध्ये पण नंबर लोक एक आहे. म्हणतात लय नाराजी आहे, महागाई झाली, सोयाबीनला भाव एवढे- नाही. एवढे 10-5 लोक म्हणतात नाराजी आहे. हां, सगळे लोक म्हणत नाहीत. हम्म, जे सुशिक्षित जे मतदार आहे हम्म. ते कधी दादाला नाराज म्हणत नाही. 10-5 लोक आपले नाराज म्हणतात. आता जे सुशिक्षित लोक आहेत ते दादाला आज बी त्यांच्या मागे पाठीमागे व्यापारला येईल. इथं उमेदवार लय मोठे झाल्यामुळे फटका बसतोय का? नाही प्रकाशदादाला फायदा. आता 3 उमेदवार आहेत, कसं मतदान होईल बरं कोणाला? प्रकाशदादा नंबर 1ला. प्रकाशदादा शोर निवडून याला. पण लोकसभेच्या वेळी मराठा समाजाने मतदान केलं नव्हतं महायुतीला जास्त. नाही केलं तर मराठा सामान्य मतदान बरेच केलं. पंकजताईला केलं तर?
ते तर बरंच पडलं होतं. बरं हे ते खासदारकीचं होतं की वैयक्तिक आमदारकीचं मतदान काय आहे तिघामध्ये किंवा विकासाच्या कामामध्ये प्रकाशदादा नंबर 1 ला येते. आज मारगावचा विकास एवढा म्हणजे सुधारलेला आहे. लोकसभेचं ट्रेंड आता बदलणार. लोकसभेला वेगळं होतं, आता वेगळं आहे का? हा लोकसभेचं वेगळं होतं आता हे आमदारकीचं वेगळं आहे. हे काय हे पहिले या की पुढे जरा बोला बोला. हां घ्या सांगा प्रतिक्रिया. तुमची प्रतिक्रिया सांगा ना. ते म्हणतात काय आमची प्रतिक्रिया हं. उमेदवार पाहून सिने मतदान करणं म्हणजे आम्ही आडसकर साहेबांना मतदान करणार. आबाडा आबाडा बसणार, अपक्ष चालणार यावेळी. आबाडा बसणार, आबाडा. आणि पण ते तर भाजपात होते ना आधी. नाही तर मग तू तरी वाजणार. गाड्याला बंद पडली गाडीवर नाही चालत. ती होईन ना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. वाट लावीन इकीन सगळं आम्हाला नेऊन पुढे देशी गेलं आमचं. असं कसं त्याच्यामुळे अपक्ष करतो तरी अपक्ष किंवा तू तरी एवढीच. महाविकास आघाडीला एक खुली पडणार नाही, हां टाकणारच नाही आम्ही. थांब हे काय म्हणते ते पण जाऊन घेऊ इकडं. ओ बाबा बाजारला आलते का? बाजारला आलते मग कोणत्या गावचे आहेत? हां काय इकडे कोण आमदार होतं यावेळी? काय माझे काय ध्यानात नाही होत. काय लक्ष नाही राजकारणात? काय गप्पा चालल्यात गावात? काहीच नाही, गावात आम्ही रानात राहतो. काय राजकारणाची गप्पा होतच नाहीत? कुणी होते काय घेणं देणं नाही. गावात होते काहीच नाही. हां हो तर या की इकडे हे काय हे बघायला लागलेत. तर आणखी काही लोक आहेत इथे, यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. कोणत्या गावचे आहेत? वाघोऱ्याचे इथलेच आहेत. काय कोण आमदार होता यावेळी? वाघोऱ्याचे काय मतदारसंघात परिस्थिती? काय आमच्याकडे तुतारीमध्ये तू तरी चालली का? लोकसभेला काय चाललं होतं? लोकसभेचं काय आता मला सांगता येणार नाही. पण यावेळी तू तरीच वार आहे का? वारं आमच्या गावात ते म्हणते सगळे. गावात तू तरी आहे. हा किती मतदान आहे गावात? गावात असेल ना 2,500-3,000 आहे. हां 2,500-3,000 मतदान 2.5-3 तू तरी चालते वन साईड त्यावेळी. म्हणाले सगळे तुतारी. आता चर्चा आहे. हा चर्चा आहे. कशामुळे प्रकाश दादावर नाराजी आहे का? प्रकाश दादावर नाराजी? का दादा काय म्हणतात की ते हां कितीतरी वर्षापासून त्यांच्याच माग कवर राहायचं असं लोकांचं म्हणणं. असं लोकांचं आहे. लय वर्ष तेच असल्यामुळं. हां बरं बरं बरं. हां 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 नाही तर मग प्रकाशाचं उलट चांगलं होतं की ते पक्ष चांगला आहे, म्हणजे चिन्ह चांगलं आहे ते. पण बऱ्याच वर्षापासून आहे. हां बरेच वर्षापासून लोक तसं म्हणतात. हां 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 आणि बाकी कामं झालीत का? विकास कामं कामं करतो हां कामं केलेत ना. कोणत्या? हां कामं करतात. बरं बरं बरं. हां थांब यांना विचारू आपण. काय गावले कोणत्या गावचे आहेत? सावरगाव. काय इकडे वार आहे कोणाचं सध्या? वार का? हां वार आहे घड्याळाचं. गरेळाचं चाललंय का? तू तरी नाही? तू तरी बी पडेल ना आता. तू तरी आहे परत आडसकर आहेत. काय मतांचं विभाजन कसं होतं आता? आपलं मग आम्ही सांगतो माझा स्वतः व्यक्ती हां भाजप. पण मतांचं विभाजन झाल्यामुळे जरा फटका बसतोय का? हा मतांचं विभाजन फटका बसतोय का काही? उमेदवार लय झाले ना इकडे. ओबीसी तेवढेच, मराठा तेवढे. आता पांगून जाणारच ना त्याला. एक नंबरला कोण जात आहे पण? 1 नंबरला घड्याळच राहणार. प्रकाश जातात. बरं तर यांचा अंदाज आहे. ते म्हणतात की घड्याळ 1 नंबरला राहील. इकडे काय म्हणताय? काय मत आहे? गोळेकर लक्ष्मण. काय मत आहे म्हणजे आज माधवराव मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती झाली की अनेक नेते त्याच्याकडं जुने कार्यकर्ते नवीन आल्यानंतर जुन्या कार्यकर्त्याला विचारलं जात नाही. आणि ह्याच परिस्थितीमुळे कुठल्याही नेत्याला कळलं की कोण निवडून येईल म्हणून. आणि आज कुठल्याची सभा असली तरी कार्यकर्ते तेच आहेत त्या गाड्यामध्ये. त्याच्यामुळं संभ्रम असा निर्माण झाला आहे की कोणीही बोललं कोणी तर सांगू शकत नाही म्हणते. आणि कोणाची रॅली निघली तर कार्यकर्ते तेच आहेत. उमेदवार झाले ना पण उमेदवार खूप झाल्यामुळेच ते अडचण आहे. आणि कन्फ्युजन झालं मत करायचं कोणाला. लोक मतदान करणार आहे. ज्या दिवशी उमेदवार ठरला त्या दिवशी त्याची मनात धरले, पण कोणीच बोलून दाखवायला आज तयार नाही. तुम्ही बोला बरं. मी का? मी नाही बोलू शकत. कारण की जनताच बोलणं तर मी काय बोलणार. जनतेच हीच आपण एक जनता नागरिक आहे. मी एक नागरिकच आहे. पण आज सर्वसामान्य माणूस बोलायला तयार नाही. गप बसलेला आहे. तोंड त्या दिवशी उघडू आम्ही निकाला दिवशीच. का नाही बरं? 25 वर्ष दिले ना द्यायला. आता बदल पाहिजे का? बदल पाहिजे. पण एवढे 25 कामं वर्ष केलेत असतात. ना. कामं केली मग काय, पण थोडाफार बदल पाहिजे ना. हां 25 वर्ष तेच का? सरकार कोणाची आवडते? सरकार कोणाची आवडते? शरद पवार. पवार साहेब पाहिजेत परत. हो पण पवार साहेबांची परिस्थिती कशी आहे मतदारसंघात? एकदम नंबर 1. कार्यकर्ते आहेत का त्यांच्याकडे? आहेत ना. कार्यकर्ते आहेत म्हणून तिकीट दिलंय ना. हां कार्यकर्ते नसते तिकीट कशाला दिलं असतं?
पण एक अपक्ष उभा राहिल्यामुळे जर अडचण वाढली आता का त्यांनी काका बंडखोरी केली 2 दिवसात प्रवेश केला म्हणजे? तिसऱ्या दिवशी अपक्ष भरला त्याचा फटका कोणाला बसतोय हा? फटका कोणाला बसतोय फटका त्याचा? कोणाला बसणार आहे आता मतं एवढी झाली आणि हा. उमेदवार जास्त झाले हो कोणाला किती मत जातील आता कोणाला किती जाते तर थोड्या मठामध्ये आमचे मोहन जगताप येणार निवडून जे काय पडले एक नंबरला ते राहणार 1 नंबर ते राहणार बरं तुम्ही तुतारीचे समर्थक आहे. इकडे अजून कोण तर आहे समर्थकच नाही हो साहेब हा. जे भावनेतून बोलतो हा, हा. हे समर्थकच इकडं काय? यांना विचारू काय म्हणतात काय लाडके बहिणीचे पैसे आले की नाही नाही मी नाही भरला फॉर्म काऊन नाही भरला लाडके बहिणीचे नको तुम्हाला नाही पाहिजे का बरं नाही पाहिजे लाडक्या बहिणीचे नाही पाहिजे हा. कोणचा बी आमदार आला तरी काहीच नाही घेऊन देणार हम्म. इथं सगळ्याचीच हवा चालू आहे सध्या माझं पण ह्या रोडला मोहन जगताप येणार आहे हा. यंदा पण लाडक्या बहिणीचे सर महिलांनी भरले तुम्ही का नाही भरले नाही भरायचं मला का? पाहिजेच नाही लाडक्या बहिणीचे पैसे नाही नाही. नाही पाहिजे आणि सरकार बदललं तर मग सरकार कोणाचं येऊ जा अक्षी नीट कसं हे पाहिजे बाजाराला उपस्थित जागा करून द्यावा हे सगळं हम्म. आता आहे की रस्ता केला एवढा रस्ता हे नाही बसची जागा द्यावा बाजारला मोहन जगताप आले तर आम्ही त्यांना हक्कानं मागू शकतात की आम्हाला जागा बाजारला द्या परमनंट जागा पाहिजे हो बशी इकडे प्रकाश दादांना भेटता येत नाही का प्रकाश दादा काही देत नाही ते निस्ता येऊ द्या म्हणतो माझ्याकडेच हा. ते मग 25 वर्ष दिले त्याला काहीच सुधारणा केली नाही माजलगावच्या बस स्टँडची सुधारणा हा. नाही ते काहीच काका आले यांना बोलतो मी जरा काय काय म्हणणं आहे इकडे इकडं काहीच नाही मोहनराव जगताप आहे तुतारीचं मतदान आहे तुतारीची हवा चालली तुतारीची हवा चालली सगळी माजलगाव तालुक्यात माजलगाव तालुक्यामध्ये काय आपण आमदारांनी काही सुद्धा केलेलं नाही काही सुद्धा नाही गुत्तेदारी केली त्याची माणसं गुत्तेदारीत आणली त्यानेच गुत्तेदारी लावली हा? इथं काय नगरपालिकेत खेड्यापाड्यामध्ये रस्ते बरोबर नाहीत हम्म. कुठला उसाचा प्रश्न मिटवीत नाही हम्म. हा? आजपासून केलेलं काही नुसतं काहीच नाही नुसतं दाखवलेलं त्याला तुतारीला इथे जास्त मतं जातील की आडस करण्यात जातील तुतारीला तुतारीला जातील तुतारीला जास्त. आणि तिकडे दोन ओबीसी आडस कर हा. तिकडे दोन ओबीसी उमेदवार उभे आहेत त्यांचा काही फरक पडणार नाही इकडे फरक पडत काही नाही फरक पडणार कुठल्याही कोणाचा उमेदवार काही फरक पडणार नाही. सगळं मोहनरावजीच आहे इकडे आजूबाजूच्या गावांमध्ये आजूबाजू खेड्यापाड्यात तुम्ही आणखी बघून बघा चौकशी करा सगळं काय ते पण इकडे लोकसभेला भाजप ट्रेंड मध्ये होता ना नाही. प्लस मध्ये होतं नाही भाजप प्लस मध्ये होता ना भाजप प्लस मध्ये झाला थोडा थोडा मागून कारण जातीवाद कास्ट झाला त्यांच्यामध्ये हा ओपन आता कशी ओबीसी परिस्थिती आता जातीवाद? काहीच नाही ओपन ओबीसी आणि हे सगळे एक झालेत आता हा पर्याय नाही कुणाला बी लोकसभेत झालं म्हणले आता विधानसभेसाठी आता सगळे जाती धर्म पूर्ण एक आले आता उमेदवार बघून आहे उमेदवारी बघून आता जातीवर माणूस चांगला आहे कुठला कलंक नाही हम्म. आणि सर्वसामान्य माणसामध्ये जाणारा माणूस आहे हम्म. आजपर्यंत बांधावर जाऊन प्रत्येक गोरगरिबाचे प्रश्न मिटवलेले आहेत हम्म. हम्म. शेतकऱ्याचे प्रश्न मिटवलेले आहेत हम्म. आज बघितलं तुम्ही कारखान्यामधून दृष्टीतून बघितलं तर ह्याच्यामध्ये डिस्टलरी आहे हम्म. यांच्याकडं एथ्युलॉन आहे लाईट आहे तरी ह्याच्यापाशी काही नसताना हम्म. त्याच्याबरोबर त्याचे 50 रुपयांनी भाव जास्त दिलाय हम्म. मग ह्यांच्याकडे कुठे आहे काय ह्यांचा कुठं दिलाय यांचा डिस्टलरीचा पैसा कुठे आहे हम्म. एथ्युलॉनचा पैसा कुठे आहे हा शेतकऱ्याचाच पैसा आहे ना हम्म. ह्यांच्यापेक्षा तरी 100-200 रुपयांनी भाव वाढवून द्यायला पाहिजे ना हम्म. हा? 1 रुपया सुद्धा भाव वाढवून नाही हम्म. आज लहान कॅपॅसिटी याची कुठं 2,500ची कॅपॅसिटी त्याची कुठं 10,000ची कॅपॅसिटी हम्म. परफेक्ट जास्त आहे त्यांना तरी पण नाही त्याचं त्याच्यापेक्षा सर्वसाधारण माणसाचं गोर तुम्ही गरिबासाठी कायम तुम्ही प्रकाश दादा मागच्या वेळी कोणाला सपोर्ट मागच्या करा वेळेस मी आजपर्यंत लोकसभेपरीक्षा अगोदरपासून मी प्रकाश सोळंकीतच काम केलेले पण आता विरोधात आहे. आता विरोधात आहेत ह्यावेळेस हम्म. लोकसभेपासून त्यांच्या विरोधामध्ये आहे हा. आणि मी त्यांच्या कारखान्यात संचालक होतो तरी पण विरोधात तर तुम्ही आता आता. तरी पण विरोधात आहे आणि परिस्थिती मोहनराव बदलली. साळुंखेचा संचालक होतो मी कारखान्यात बरं हा कशामुळे परिस्थिती बदलली बरं अशी? परिस्थिती बदलली हीच कुठल्या कामाचा नाही कुठला संबंध नाही गोरगरिबाशी संबंध नाही ऊसाचे भाव नाहीत संपर्क नाही का ग्राउंडला ग्राउंड आहेत कोणाचा मोहनरावचा अजिबात संपर्क नाही इलेक्शन झाल्यानंतर कुठल्या खेड्यामध्ये कोण्याही खेड्यामध्ये दाखव की हे प्रकाश सोळंके ह्या खेड्यात आलेत ज्या दिवशी इलेक्शन आहे त्याच दिवशी आलेत तशी येत नाही. पुन्हा कधीही म्हणू द्या कुठल्या खेड्यामध्ये की ह्या खेड्यामध्ये आलेत आणि तिथला गाव गोरगरिबाचा शेतकऱ्याचा काही प्रश्न मिटविला हम्म. हम्म. आज रस्त्याचा बघितला असेल प्रश्न तुम्ही हा. कुठलाही बघितला असेल निकाला दिवशी उघडणार तर हे आहेत या आणखी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू मावशात काय बोलायचं काय जे म्हणत होते मावशीची प्रतिक्रिया घ्या तर काही लोकांनी इथल्या प्रतिक्रिया दिल्या या बाजारात वेगळ्या गावची लोक येतात त्यांचं म्हणणं आहे की 3 मराठा उमेदवार झालेत त्यामुळे कन्फ्युजन आहे की नेमकं मतदान करायचं कोणाला आणि कसं हे बोलायचं म्हणतात हां काय म्हणत होते तुम्ही काहीतरी मागून बोलत होते ना हा? इथून मागून बोलत होते ना काहीतरी प्रकाश दादाच काहीतरी म्हणत होते हां काय कोणत्या गावचे गावचे कोणत्या प्रॉपर माझं गावचं काय इथं वारं कोणाचं आहे हा कोणाचं वारं वारं काय माहित नाही आज चालू मी गावात कशाला मतदानाला
मतदानाला चालू मतदानला आले म्हणजे आता बाबा माहितीचे की सगळं हा? जाऊ द्या ते बंद करून टाका हा. त्यांना बोला बाजूला की कॅमेरा आहे पलीकडे. हां, तर या मतदारसंघातली परिस्थिती लोक सांगतायत काय आहे. त्यामुळे उमेदवार जास्त झाल्यामुळे अर्थातच लोकांमध्ये कन्फ्युजन आहे आणि काही दिवसामध्ये परिस्थिती स्पष्ट होईलच की काय होतंय. 20 तारखेला मतदान आहे, उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यानंतर 23 तारखेला तेव्हा अर्थातच माजलगावची परिस्थिती कळेल. या व्हिडिओत आपण इथेच थांबतो. चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.